नादाक लागा नको. अरे ती जर अरण्यात गेलं आणि जर मेलच तो जिवंत कोण करतो? तुझं बापू. तर आता मी चालली आहे देवीची ओटी भरायला आणि सगळं आता म्हणजे ब्लाऊज पीस काढून ठेवलं, तांदूळ वगैरे, आणि तेवढ्यात आहे ना लकीली ना ते आता मॉडेल बनवून स्वतः सांगते मस्त. आमचं इथे ब्लॉग चालू आहे टीव्हीवर. तिरुपती पाऊस तर असा पडतोय तसं काय मी कधी पडलोच नाही. मी आता पडूनच घेतो बिचारे. आज सॅटरडे. आज आमचा थांग स्कूलला कोकोनट बनणार आहे, तर ते मी सगळं सामान घेऊन चालले त्याला सोडायला आहे ना. आता तिथे जाऊन त्याला कोकोनट बनवणार नाही. कोकोनट ऑइलची बॉटल आहे. कोकोनट ऑइलची बॉटल बनणार आहे ना आता. आणि हा तेल आहे. आणि काय बोलणार आहे स्कूलमध्ये? काय बोलणार आहे? बोल. इंडिया नंबर 1 ऑइल. तर आता थांगला ना मी सोडून आली आहे स्कूलमध्ये, आणि तिथे ना मला व्हिडिओ वगैरे शूट करायला भेटला नाही. आणि मी स्कूलच्या इथे त्याचा व्हिडिओ काही शूट करत नाही. तर मागे एकदा केलेलं त्याच्यावरच मला घरातल्यांचे एवढा ओरडा पडलेला ना, तर त्याच्यामुळे मी आता काय त्या स्कूलच्या इथे व्हिडिओ शूट करणार नाही आहे. उगाच त्यांचं एवढं ऐकून गेलं लागतं ना, टॉर्चर करतात. टॉर्चर असे माझ्या घरातले डेंजर. त्याला सोडून आली आणि त्याचं ना ते म्हणजे कोकोनटची बॉटल बनवली होती. म्हणजे स्कूलमध्ये असं काहीतरी बनवायचं होतं आपल्या मनात. म्हणजे असं बोलतात ना, काहीतरी एक प्रोडक्ट दिलं होतं, त्या प्रोडक्टबद्दल आपल्याला बोलायचं आहे, तसं प्रोडक्ट बनवून आहे ना त्याला द्यायचं होतं. तर ते मी बनवलं कोकोनटची बॉटल आणि त्याला पाठवून दिलं तसं स्केच वगैरे बनवून. तर मी आल्यावर त्याचा व्हिडिओ काढून दाखवेन तुम्हाला कसं म्हणजे बनवलं आहे ते. काल पूर्ण टाईम त्यात गेला. आणि त्याच्यामध्ये हे काय, हा गाल बघा कसं एकदम नरम आहे. आणि हा गाल आहे ना माझा सुजलेला आहे, कारण का काल आहे ना माझ्या दाताचं रूट कॅनल झालं आहे. काल म्हणजे झालं आहे, 2दा जाऊन आली मी. तर ते झालं आणि त्याच्यामुळे ना खूप पेन होतं आहे. दात दुखायला लागला आणि अचानक तर तो दात बाहेरून चांगला दिसत होता, पण आतमध्ये त्याला जरा म्हणजे असं इन्फेक्शन झालेलं. तर ते म्हणजे रूट कॅनल करायला सांगितला होता. तर ते करायला घेतलं आणि खरंच खूप सुजलं आणि दुखतं खूप आहे. इकडे इकडे दुखतं आहे, जाम दुखतं इथे इथे. तर त्याच्यामुळे जास्त बोलायला वगैरे येत नाही. आणि काल आहे ना खूप दात दुखत होता, तरी पण आहे ना ते करत होते त्याचं प्रोजेक्ट. आणि त्याच्यामध्ये तो पण मला एवढा सतवत होता ना, आणि व्हिडिओ करायची माझ्याकडे ताकद नव्हती, कारण का ते मला कंप्लीट करायचं होतं, प्लस जेवण पण करायचं होतं. तर जेवण काय दाल खिचडीच केली, चपाती वगैरे काय करत बसली नाही. तर मग करून घेतलं. आणि तो आता येईल ना दुपारी, त्याला टीचरला सांगितलं त्याला बसने पाठवा म्हणून. आता तो येईल तेव्हा मग त्याला म्हणजे दाखवेन तुम्हाला ते घातलेलं त्याने काय युनिफॉर्म. आता मला जास्त बोलायला पण भेटत नाही. डॉक्टरने सांगितलं जास्त बोलायचं पण नाही, 2-3 दिवस तरी जरा आराम करायचा आणि सॉफ्ट जरा जेवण खायचं, असं कडक वगैरे काय खायचं नाही. बापरे, दाताचं दुखणं लय डेंजर आहे, लय डेंजर बाबा. ते जे इंजेक्शन सून करायला देतात ना, तेव्हा सगळे जमीन तारे सगळे आठवतात, सगळे एक होतात. बापरे मला वाटतं ते इंजेक्शन पूर्ण डोळ्यापर्यंत घुसवतात. मला असं येत नाही, ते तोंड खोयायचं हे करायला. ह्या साईडला जास्त तोंड जात आहे, दुखतंय ना, म्हणून मी त्या साईडला जरा जपूनच आहे. आणि ह्या साईडने बोलते पण वाकड्या तोंडाने. हे तर बोलतात बरं झालं डॉक्टरने तेवढं तरी एक काहीतरी इझी काम केलंय, पण टेन्शनमध्ये पण केले. कारण का काल आहे ना रक्त अचानक यायला लागलेलं हिरडीच्या साईडने. ते कसं झालं काहीतरी ना, ते करताना ना डॉक्टर त्यांचे ते काहीतरी त्यांच्या हातात होतं, तर ते ना त्यांच्या हातात ना असं पटकन ह्या म्हणजे इथे ना गालाच्या इथे लागलं, तर त्याच्यामुळे ना तिथून रक्त येतंय. मला वाटतं त्याच्यामुळेच बहुतेक सूज चढली आहे ही. त्यांना बोलले मी टीटीचं इंजेक्शन घेऊ का, तर ते बोलले, म्हणजे मी टीटीचं इंजेक्शन एक घेतलं आहे काही दिवसापूर्वीच. ते मला काय लागलेलं, पत्र्यासारखं काहीतरी लागलेलं किचनमध्ये, आठवत नाही मला काय लागलेलं, काहीतरी पत्र्यासारखं लागलेलं मला किचनमध्ये, तेव्हाच मी टीटीचं इंजेक्शन घेतलं होतं. तर आता मी चालली आहे देवीची ओटी भरायला आणि सगळं आता म्हणजे ब्लाऊज पीस काढून ठेवलं, तांदूळ वगैरे, आणि तेवढ्यात आहे ना
लकीली ना ते आजोबा आले, गजरे घेऊन येतात आमच्या इथे, तर ते गजरे घेऊन आले आणि त्यांच्याकडे ना गजरे एकदम एवढे बुचुकले होते गजरे एवढूशे, आणि 100चे 3. आता म्हणजे फुलाला वगैरे पण खूप रेट आला आहे. मग शेवटी मग वेणी घेतली. वेणी तरी बरी वाटत होती भरलेली अशी, आणि मग वेणी घेऊन आली, वेणी घेतली त्यांच्याकडनं विकत. आणि आता मी जाते ओटी भरायला, तर तुम्हाला ते दाखवते, ते वेणी दाखवते तुम्हाला. वेणी तरी बरी वाटते, ते गजरे तर लयच छोटेसे वाटत होते. हे बघा, ही वेणी तरी बरी वाटते, चांगली अशी भरलेली. आता ही वेणी घेतली आणि आता निघते जायला. आता सगळं ओटीचं सामान घेते, ताटामध्ये दाखवते तुम्हाला ते पण. आणि देवीच्या आता दर्शनाला जाते. तर तुम्हाला ती देवी आमच्या इकडची असलफाची माता राणी आहे, ती खूप 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 भारी आहे. आणि ॲक्च्युली आपलंच असतं शेवटी, ते छानच वाटत असतं, भरपूर आपलं असतं ते. आता दाखवते व्हिडिओमध्ये तुम्हाला. हो जा. आता मी देवीची ओटी भरायला घेतली आहे. म्हणजे कसं ओटी भरायला मी देवीची येते. आता म्हणजे लग्नाच्या 1-2 वर्षापर्यंत किंवा लग्नाच्या आधी पण मी आमच्या इथे एक साऊथ इंडियन मंदिर होतं, तर तिथे मी जायची. आणि लग्न झाल्यावर पण 1-2 वर्ष मी तिथेच जाऊन ओटी भरली. त्याच्यानंतर मग मी इथेच आमच्या जवळ ही असलफाची माता राणी आहे, तर मग या देवीला येऊन आहे ना इथे ओटी भरायला लागली. आणि मला बरं पण वाटतं आणि भारी पण वाटतं. आता पुढे तुम्हाला दिसेलच, मी दरवर्षी इकडे ओटी भरायला आल्याच्या नंतर आहे ना वरती देवीच्या इथे ना, म्हणजे ते तिकडचे माणसं आहेत ना ते चांगले आहेत, ते देवीच्या इथे ना वरती देवीच्या मूर्तीला हात लावायला आहे ना म्हणजे सोडतात, असं जाऊन देतात. तर मी जाते आहे, त्याची देवीची पाया वगैरे पडते तिथे आणि फोटो बिटो पण काढते. खूप हौशेन मला आवडतात, खूप भारी वाटतं ते असं मूर्तीला जाऊन स्पर्श करायचं बोललं तर छानच वाटतो. आणि माझी ओटी भरून झाली आणि माझ्यानंतर मग आता या वहिनी येतात, ते आता ओटी भरून घेतात. आणि आम्ही दोघी दरवर्षी एकत्र येतो इकडे देवीच्या इथे ओटी भरायला, आणि दरवर्षी वरती जाऊन आहे ना फोटो वगैरे काढून घेतो. असं ना कोण मूर्तीला हात लावायला ना पाठवत नाही. आणि खरं तर ह्या देवीला आम्ही येतो ना तर आम्हाला मूर्तीला स्पर्श करायला देतात, आणि आम्हाला ते खरंच खूप खूप आवडतं. आणि ह्या वर्षीचं तर आहे ना देवीचं म्हणजे एकदम भारी रूप वाटत होतं. आणि खरंच आपण कसं आईच्या कुशीत जाऊन राहतो अशी फिलिंग येत होती, कारण का खूप मोठी छान अशी मूर्ती आहे देवीची, आणि तिथे जाऊन त्याला स्पर्श करून यायचा म्हणजे भारी वाटलं. ते असं काही गोष्टी शब्दात न सांगणाऱ्याच सारख्या असतात, आणि खरंच असतं ते. आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं, ओटी भरली, आणि मग त्यांनी आम्हाला प्रसाद दिला. आणि हा माझा सेल्फी व्हिडिओ देवीसोबत. आणि त्या दिवशी ग्रीन डे होता, त्यामुळे माझ्याकडे ग्रीन साडी होती, पण खूप मोठ्या हेवी साड्या आहेत त्या, तर मी ही साधी अशी पोपटी कलरची साडी नेसली. आणि त्याच्यानंतर अथांगचा हा व्हिडिओ, अथांग जे कोकोनट बॉटल बनला होता ते हे सगळं मी आदल्या दिवशी बनवलं होतं, आणि तो आल्याच्या नंतर मग त्याला ते घरच्या कपड्यांवर मी घालून आहे ना त्याचा व्हिडिओ केला, कारण का तो मला तुम्हाला दाखवायचा होता म्हणून. आणि मग ते थोडं ना फाटलं पण होतं, कारण का हे लहान मुलं बोललं तर माहिती आहे कसं मस्ती करणार ते, त्याच्यामुळे मी त्याला कसं मनवून, तो आता घालतच नव्हता, मनवून त्याला मी घातलं ते कोकोनट बॉटलचे, म्हणजे असं ते सगळं पेंटिंग केलेलं ते. आणि आमचा इकडे ना ह्याच्यावर टीव्हीवर आहे ना व्हिडिओ पण चालू होता, ते बघत आम्ही ते सगळं एन्जॉय करत होतो, म्हणजे ते सगळं मुवमेंट. आणि त्याच्यानंतर आम्ही रात्री आहे ना मूवी बघायला गेलो, दशावतार म्हणून एक कोकणी छान मूवी आलाय.
चुकीचं केलं नाही तर तू त्रास देऊचो नाही. बाबानू, आता घराकडे येतोस ना का जातोस पुन्हा? या बघ, तू त्यांच्या नादात लागा नको. अरे ती जर अरण्यात गेलास आणि जर मेलस तो जिवंत कोण करतो लो? तुझा बापू. हा जो सीन आहे ना, खरंच तो ना असं काळजाला टच करण्यासारखा आहे आणि खरंच खूप खूप वाईट वाटलं ह्या सीन. म्हणजे इथे जे असं घडलं ना ते खूप वाईट घडलं आणि ते बघण्यासारखं वाटत नव्हतं. काय लिहिलंय ते? आज रोख उद्या उधार. खाली खाली काय लिहिलंय? उद्या कधी येत नसतो. काय कोणी लिहिलंय ते? माझ्या बापान. पाठव बापाकडे, पाठव बापाकडे. नको. चल एक प्लेट भजी दे. कांदोच नाही तर भजी कशी बनव? काय करताय? डिकास्टर मध्ये पडू नकोस. सरमळकर, मागे व्हा. का मागे व्हायचा? आत्ताच तो वेळ लढायची. बाबुली काका, बाबुली काका, बाबुली काका. सरमळकर आपले डोंगर बोडके करायला निघालाय. आज हा कातळोबा उडवून द्यायला चालला होता. उद्या आपली गावाच्या गावं उडवून देईल. हीच वेळ आहे, हाच क्षण आहे निर्णय घेण्याचा. आपली माती, आपली जंगलं आणि आपला कोकण आपणच वाचवायचंय. डिकास्टर बोल ना काहीतरी. मी काय म्हणतो? माझा विषय होता मंटीला वाचवण्याचा आणि ते झालं. तूच बोलवतस. जनता आहे रे, जनता. आणि मी जनतेचा सेवक आहे आणि जनतेला न्याय मिळवून देणं हे माझं कर्तव्य आहे.
पूर्ण कान बिन झाकून माकून आत्ताच मूवी बघून आलो बाहेर आणि वाजले किती सेल्फी 1:30 वाजले आणि येताना पण एवढा पाऊस होता ना, पूर्ण भिजून आहे ना त्या AC मध्ये कुडकुडत बसलेलो. आणि आत्ता पण एवढा पाऊस तर असा पडतोय तसं काय मी कधी पडलोच नाही. मी आता पडूनच घेतो. बिचाऱ्या सॅटरडे नवरात्रीच्या लोकांनी खूप असं विचार केला असेल गरबा खेळायचा आज भरपूर टाइम रात्र खूप वेळ म्हणजे जागून वगैरे. त्यांना बिचाऱ्यांना गरबा पण खेळायला भेटला नसेल. अर्ध्यांनी खेळला असेल भिजून पण शेवटी भिजून नाचणं म्हणजे शरीर थकवणंच झालं ना. त्यात उपवास आहेत काही लोकांचे. खरंच हा पाऊस म्हणजे काय समजत नाही. तर श्राप लागला. श्राप माहिती आहे गाव आहे कोणतं तरी श्रापीत, तिथे पाऊसच असतो कंटिन्यू. तसं झालंय, श्राप लागलाय. नुसता पाऊस नाही पाऊस. कंटाळू आणला या पावसान. तर मूवी बघितलं आम्ही दशावतार. खरंच खूप भारी मूवी आहे. पण आहे ना मध्येच ना जरा खूप असं वाईट वाटतं. म्हणजे थोडं असं दुःख वाटण्यासारखा सीन आहे त्याच्यामध्ये. आणि खरंच खूप वाईट वाटलं. ते असं वाटतं ते तो सीन नाही पाहिजे होता असं. पण छान होता मूवी आणि कोकणा रिलेटेड होता आणि कोकणी माणसांनी हा बघितलाच पाहिजे. आणि खरंच आता कोकणामध्ये जे चालू आहे ना त्याच्या रिलेटेड हा मूवी चालू आहे. आणि म्हणजे हा मूवी आहे त्याच्यावरतीच खरं बघायला गेलं तर. आणि खरंच जरा चांगलं झालं पाहिजे. काय गरज नाही. आले रिक्षा शोधत होते, रिक्षा नाही भेटले. आले चालत आणि म्हणतात आता व्हिडिओत घ्या. राहून दे, बोमटत राहून दे त्यांना तसाच.